भाई, काही लोकांची कॉन्फिडन्स लेवल वेगळीच असते हा. अरे मी 10 दुकानात जाऊन बार्गेनिंग करू शकतो, ऑटोवाल्याशी भांडू शकतो, पण ती समोर आली ना की माझा प्रोसेसरच हँग होतो. अरे काल तर मी हाय बोलायला गेलो, पण चुकून तोंडातून जय महाराष्ट्र निघालं. काय रे, पटली की नाही एखादी? अरे मुली म्हणजे माझ्यासाठी नॉर्मल आहेत रे. मी कोणाला इम्प्रेस करू शकतो. अरे ती ऑनलाईन आली. अरे बाबा, आता काय करू? टी शर्ट चेंज करू का? मेसेज मेसेज काय करू? हाय नको, खूप ड्राय वाटतं. हॅलो नको, अंकल सारखं वाटतं. हे नको, खूप जास्त डेस्परेट वाटतं ना. अरे बापरे, काय करू? सांग ना. काय रे, केला का मेसेज? मी शेवटी फक्त इमोजी पाठवलं, ते पण चुकून. अरे तिचाच फोन आहे. आवाज थोडा डीप ठेवतो, मॅच्युअर वाटलं पाहिजे ना. हॅलो हॅलो हॅलो. हो मीच बोलतोय. नाही बाहेरच होतो. हो नाही बिझी नव्हतो. कचरा नेऊन टाका ते. अगं आई गप ना, कशाला माझा कचरा करतेस? अरे माझं फ्युचर ऑनलाईन आहे. नाही काय नाही ते. बोला. काय रे, जिमला वगैरे जातो की नाही? जिमला? अरे जिम मध्ये ना ती आली ना की मला वेगळीच एनर्जी येते. म्हणजे इतर वेळी मी 10-15 किलो मारतो डंबेल आपले, पण ती समोर आली की 25-30 ट्राय करतो. आणि मग 2 दिवस पेंग्विन सारखा चालतो. तिने ना एकदा मला असा रिप्लाय दिला. आता त्या रिप्लाय मध्ये भावना काय होत्या काय माहिती? राग होता की प्रेम होतं की रिस्पेक्ट होती की डेटा संपला होता तिचा काय माहिती? मी कधी ना इमॅजिन करतो की ती आणि मी दोघं मस्त बाईकवर चाललोय, बॅकग्राऊंडला छान रोमॅन्टिक म्युझिक सुरू आहे, आणि अचानक भाऊ ओटीपी बोला ना. हे असंच काहीतरी होतं. मला तू आवडतेस. नको खूप डायरेक्ट झालं. ऍक्च्युली इमोशनली, थिअरॉटिकली स्पीकिंग, अरे प्रपोजल देतोय की वायवा घेतोय? काही लोकांना ना अगदी सहज प्रेम व्यक्त करता येतं, आणि काही माझ्यासारखे असतात जे फक्त तिचा लास्ट सीन पाहून खुश होतात. पण बोलेन, एक दिवस नक्की बोलेन. तिचं लग्नाचं कार्ड आल्यावर ना.